तर आशिष शेलार यांनी देखील आपला मतदानाचा हक्क बजावला। वांद्रे इथे मतदान केंद्रावर त्यांनी मतदान केलेलं आहे। मी मतदारांना आवाहन हे नक्की करीन, लोकशाहीचा हा महोत्सव आहे। जगातील सगळ्यात मोठी लोकशाही व्यवस्था आपल्या भारतामध्ये भारतीय संविधानाअंतर्गत दिलेल्या अधिकारांतर्गत आहे आणि त्यामुळे या लोकशाही महोत्सवामध्ये सर्वांनीच पूर्ण सहभागी व्हावं, जास्त संख्येने सहभागी व्हावं आणि आपलं मतदानाचा हक्क जोरदारपणे त्या ठिकाणी बजावावा अशी मी आपल्या माध्यमातून सगळ्यांना विनंती करेन। मतदारसंघाकडे संपूर्ण देशाचं लक्ष आहे, कारण उज्ज्वल निकम हे जे देशामध्ये ख्यातनाम असलेले वकील आहेत ते रिंगणात आहेत, तर काय एकंदरीत कशी वाटते ही लढत? उत्तर मध्य मुंबईच्या या लोकसभा निवडणुकीमध्ये गेल्या काही दिवसात झालेल्या प्रचारात मतदारांचा जो उत्साह आणि सकारात्मक प्रतिसाद बघितला तर भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांचा विजय निश्चित आहे। या ठिकाणी मला मुद्दामून उल्लेख करायचा आहे, विशेषतः आमचे विरोधक महाविकास आघाडी आणि त्यातही उद्धवजी आणि उभाटा सेना यांनी प्रचारामध्ये मुद्द्यांचा, भाषेचा खालचा स्तर त्या ठिकाणी गाठला आणि त्यामुळे खालून पहिला नंबर हा उद्धवजींच्या पक्षाचा मुंबईत राहील। या पद्धतीचं चित्र 4 जूनला आपल्याला दिसेल। सर, महायुतीसाठी मुंबईचा पेपर नेमका किती सोपा वाटतोय? नागरिकांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केलेली होती। काल आदित्य ठाकरे यांनी आक्षेप घेतलेला आहे, त्यांचं म्हणणं आहे की आचारसंहितेचा भंग आहे आणि त्याच्यावर कारवाई व्हावी। उभाटा सेना, आदित्यजी, उद्धवजी प्रचंड घाबरलेले आहेत। मी असे पळपुटे उद्धवजी आणि त्यांचे कार्यकर्ते कधीच बघितले नाही। भाजप बरोबर नसल्यावर घबराट त्यांच्यामध्ये झाली स्वाभाविक आहे आणि त्यामुळे पहिल्यांदा EVM वर, मग VVPAT वर, मग त्या ठिकाणी निवडणुकीच्या आयोगाने दिलेल्या मतदानाच्या संख्येवर प्रत्येकावर त्यांनी ऑब्जेक्शन घ्यायला सुरुवात केली आहे आणि म्हणून आता बैठकांवर मला वाटतं एवढी घबराट आणि पळपुटेपणा उद्धवजी तुमच्या पक्षाचा असेल तर रिंगणातनं बाहेरच जा आणि आदित्यजी तर अजून बच्चा आहे। सर, मुंबईचा पेपर किती सोपा वाटतोय महायुतीसाठी, कारण 6 मतदारसंघात प्रत्येक पेपर हा सजगतेने आणि चोखंदळपणे आणि अभ्यासपूर्ण सोडवायचा असतो। त्यामुळे आम्ही प्रत्येक पेपर अभ्यासपूर्ण रीतीने सोडवू, पण केलेल्या अभ्यासाच्या आधारावर एवढं नक्की सांगू, 6 जागा महायुती जिंकेल, 0 जागा महाविकास आघाडी जिंकेल। भाजप कार्यकर्त्यांना काय आवाहन कराल, कारण तुम्ही स्वतः रांगेत उभे होता, प्रचंड गरमी आहे, आज सकाळपासून 7 वाजल्यापासून आपण पाहतोय, काय एकंदरीत आव्हान असेल आणि प्रशासनाला सुद्धा? मी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना तर प्रमुखतः आवाहन करीन की मतदारांना संपूर्णतः मदत करा। कायद्यात राहून, इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या डायरेक्शन्समध्ये राहून मतदारांना मतदार केंद्रापर्यंत पोहोचवणं, मतदान केंद्रावरच्या व्यवस्थांना मदत करणं आणि या पद्धतीने इलेक्शन कमिशनने केलेल्या कामाला संपूर्णतः सहकार्य करणं हे भाजपच्या कार्यकर्त्यांना मी निवेदन करीन आणि किंबहुना मुंबईकरांनाही निवेदन करीन की ही गरमी, ही रांग आपल्याला उद्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आवश्यक आहे आणि म्हणून जास्त पुढच्या 5 वर्षाचा, आपल्या पुढच्या पिढीचा, आपल्या विकसित भारताचा विचार करता या महोत्सवामध्ये थोडासा जरी त्रास झाला तर तो उद्याच्या भल्याचा आहे, हाच विचार मतदार करतील असा माझा विश्वास आहे। सर, आपने मतदान किया है, मुंबईकरों को कैसे संबोधित करेंगे क्योंकि गर्मी भी बहुत ज्यादा है? मैं मतदाताओं से आह्वान करूंगा, ये लोकशाही का महोत्सव है, 5 साल में एक बार हम सबको उसमें सहभागिता देने का मौका मिलता है। हम सब लोग बढ़ चढ़कर आनंद के साथ, उत्साह के साथ इस मतदान प्रक्रिया में सहभागी हो। व्यवस्था इलेक्शन कमीशन ऑफ इंडिया ने बहुत पुख्ता की है। मैं आपके माध्यम से सामाजिक कार्यकर्ता, भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ताओं से भी निवेदन करूंगा, मतदाताओं को सहयोग करें, इलेक्शन कमीशन ऑफ इंडिया के गाइडलाइंस के तहत उस प्रक्रिया में अपनी सहभागिता दे और मुंबई वासी बढ़ चढ़कर वोट करेंगे, ऐसा मेरा मानना है। देखिए, मैंने गत 2 महीने से जिस प्रकार का कैंपेन देखा, उस कैंपेन में मुंबई वासियों का और मतदाताओं का उत्साह देखा
और सीमा तो तब पार हुई जब माननीय प्रधानमंत्री मोदी जी का रोड शो, उसमें मुंबई वासी जो बढ़ चढ़ के सम्मिलित हुए और बाद में जाहिर सभा में मामला स्पष्ट है, 6 की 6 सीटें महायुति जीतेगी, भाजपा महायुति के पास होगी